अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. गिरीजा डायरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आजची दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने झाली. स्वच्छ अशी देवपूजा करून, देवाला दिवा लावून, फुले वाहून आणि मनापासून दत्तगुरूंना प्रार्थना करून आजच्या दिवसाची सुरुवात झाली. आज गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस होता. आज मला अध्याय 10 ते 19 या अध्यायांचे वाचन करायचे होते. देवाला नमस्कार करून आणि देवाला प्रार्थना करून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. माझं आणि श्री दत्त महाराजांचं नातं शब्दात मांडणं तसं खूप कठीण आहे. जेव्हा जेव्हा माझं मन अस्वस्थ होतं किंवा जेव्हा मला अस्वस्थ वाटतं तेव्हा त्यांच्या समोर बसले, त्यांच्या चरणी बसले की अगदी वेगळी शांतता मिळते. प्रत्येक वेळी असं वाटतं की ते माझ्यासोबत आहेत, महाराज माझं ऐकतायत. प्रत्येक पावलावर ते मला योग्य मार्ग दाखवतायत. आणि दत्त महाराजांवरचा हाच विश्वास मला रोज नव्याने जगण्याची प्रेरणा देतो. रोज नवीन काहीतरी करण्याचा आत्मविश्वास देतो. श्री गुरुचरित्र हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तर दत्त महाराजांची कृपा, श्रद्धा, सेवा आणि सदाचार यांचा सुंदर असा संदेश देणारा जीवन मार्ग आहे असे मला वाटते. प्रत्येक वेळी पारायण करताना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि मन अगदी शांत होऊन जातं. मनातले विचार थांबतात. आजच्या या अध्यायांमधून दत्त महाराजांवरील विश्वास, भक्तीचे सामर्थ्य आणि चांगल्या विचारांचे महत्त्व जाणवले. जीवनात किती अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि संयम कधी सोडू नये ही प्रेरणा या पारायणातून मिळाली. आजच्या पारायणानंतर दत्तगुरूंच्या चरणी एकच प्रार्थना केली, माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, प्रत्येकावर तुमची सदैव कृपा राहो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य नांदो. ही माझ्या गुरुचरित्र पारायणाच्या प्रवासातील आणखी एक सुंदर पायरी होती. व्हिडिओ आवडला असेल तर गिरीजा डायरीजला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.